नमो आदेश मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ मुंजा म्हणजे काय. नाथ संप्रदायातील प्राचीन गुप्त विद्या. मुंजा भूत प्रेत बाधा यावर उपाय सांगणारी ही पवित्र साधना आहे. जालिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि नवनाथ महाराजांच्या कृपेने कोणतीही अशांत आत्मा शांत होते. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मुंजा म्हणजे काय. नाथ पंथातील मुंजा शांती तंत्र, गोरक्षनाथ मुंजा शांती यंत्र स्थापना, शाबरी मुंजा मंत्र आणि गुप्त साधना, नवनाथ चमत्कार आणि आत्मशांती कथा. नाथ संप्रदायाच्या दृष्टीने मुंजा हा फक्त झाडाचा आत्मा किंवा भूत नसतो, तर एक अशांत प्रेतात्मा असतो जो अर्धवट संस्कार झाल्यामुळे पृथ्वीवर अडकलेला असतो. काही वेळा मृत व्यक्तीचा उपनयन संस्कार मुंज झालेला नसतो किंवा मृत्यूनंतर श्राद्धविधी योग्य रीतीने होत नाही, तेव्हा ती आत्मा मुंजा रूपात भटकत राहते. मुंजा हा प्रामुख्याने वृक्षांमध्ये, शिवारात, निर्जन ठिकाणी, पिंपळवडाजवळ वा जुन्या वाड्यांमध्ये वास्तव्य करतो. मुंजा होण्याची कारणे: 1. अकाली मृत्यू, अपघात, बुडून, गळफास, आत्महत्या. 2. योग्य विधीशिवाय झालेलं अंत्यसंस्कार. 3. उपनयन किंवा संस्कार अपूर्ण राहणं. 4. अत्यंत क्रोध, द्वेष किंवा आसक्तीने मृत्यू होणं. मुंजाच्या उपस्थितीची लक्षणे: 1. घरात रात्री झाडांवरून आवाज येणे. 2. कुत्री मांजरे सतत एका ठिकाणी ओरडणे. 3. झाडाच्या खाली काही वेळा अस्वाभाविक उष्णता किंवा थंडी जाणवणे. 4. घरातील सदस्यांना भीती, स्वप्नात काळ्या सावल्या दिसणे. 5. झाडाजवळ धूप, अगरबत्ती लावल्यावर आवाज किंवा हलकी हालचाल जाणवते. नाथ संप्रदायातील मुंजा निवारण उपाय: 1. गुरुच्या स्मरणाने सुरुवात करा. ओम आदिनाथाय नमः, ओम गोरक्षनाथाय नमः या 2 मंत्रांचा जप करून मन स्थिर करा. 2. शनिवारी वा मंगळवारी संध्याकाळी पिंपळ झाडाखाली तांदळाची वाटी ठेवा. त्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि म्हणा, जय नाथ, जय गोरक्षनाथ. या स्थळी वास असलेल्या अशांत आत्म्यास शांती लाभो. 3. शाबरी मंत्र प्रयोग. ओम ह्रीं क्लीं मुंजा शांताय नमः हा मंत्र 108 वेळा जपा आणि तिळाने हवन करा. 4. गुरुमंत्राचा प्रभाव. गुरुने दिलेला नाथ गुरु बीज मंत्र जपल्यास मुंजा त्रास त्वरित कमी होतो, कारण त्या मंत्रात नाथांचं संरक्षण कवच असतं. विशेष उपाय: घरात मुंजा त्रास असेल तर पिंपळाची पानं लिंबाच्या पानांसह मुख्य दाराजवळ लावा. शनिवारी काळे तीळ आणि नारळ वाहा. नवनाथ महाराजांची आरती नित्य करा. घरात नाथ गुरु ध्यान स्तोत्र रोज म्हणावं. नाथ संप्रदायातील श्रद्धा. नाथ सांगतात, ज्या ठिकाणी गुरुचं नाम, मंत्र आणि जप सुरू असतो तिथे कोणतीही आत्मा, मुंजा, भूत, बाधा प्रवेश करू शकत नाही. नाथ पंथातील मुंजा शांती तंत्र. नाथ संप्रदायात प्रत्येक आत्म्याला मुक्त करण्याचं तत्वज्ञान आहे. मुंजा म्हणजे अशा आत्म्यांचा गट जो अपूर्ण कर्मामुळे पृथ्वीवर अडकतो. नाथ साधक हे आत्म्यांना शांती देऊन स्वतःच्या शक्तीला स्थिर करतात. मुंजा शांत करणे म्हणजे केवळ भूत काढणे नाही, तर त्याला गुरुमार्ग दाखवणे हे खरे साधन आहे. गोरक्षनाथ मुंजा शांती यंत्र स्थापना विधी. साहित्य: तांब्याची छोटी पाटी, काळे तीळ, उदी, पाणी, तांदूळ, गुरुमंत्राने स्पर्श केलेला लिंबू, गोरक्षनाथ महाराजांचा फोटो. विधी: 1. शनिवारी रात्रौ, अमावस्या वा चतुर्दशी हे सर्वोत्तम मानले जाते. 2. उत्तर दिशेकडे तोंड करून पाटीवर तांदूळ पसरवून यंत्र ठेवा. 3. मंत्र म्हणावा, ओम गोरक्षाय नमः, ओम मुंजात्मनः शांत्यर्थम गुरु कृपया नमः. 4. त्यावर उदी आणि तिळाचं तेल शिंपडावं. 5. पाण्याची धार फिरवून म्हणा, नाथ गुरु कृपा होवो. यानंतर तो यंत्र घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवावा. असं केल्याने त्या ठिकाणी मुंजावस्थी टिकू शकत नाही. 2. नाथ शाबरी तंत्र प्रयोग. मुंजा शांती मंत्र. नाथ शाबरी विद्या सांगते. मुंजा हा शक्तीचा भटकलेला अंश आहे, त्याला गुरुनाम देऊन शांत करावे. मंत्र: ओम ह्रीं क्लीं गोरक्षाय मुंजात्मनः शांत्यै नमः. विधी: काळ्या वस्त्रावर बसून 3 दिवस मंत्र जप करावा. प्रत्येक दिवशी 108 वेळा जप आणि शेवटी दिवा पेटवावा. तिळाच्या तेलाचा दिवा आणि तांदळावर एक लिंबू ठेवा. जप पूर्ण झाल्यावर लिंबू त्या ठिकाणी नेऊन पुरावा. हा प्रयोग केल्याने मुंजा त्रास हळूहळू शांत होतो आणि घरातील भीती दूर जाते. 3. नाथ गुरु नाम कवच संरक्षण विधी. नाथ संप्रदायात प्रत्येक साधक नाम कवच बांधतो. मुंजा त्रास टाळण्यासाठी हे कवच अत्यंत प्रभावी आहे. कवच मंत्र: ओ नाथाय नमः, ओम गोरक्षाय नमः, ओम मत्स्येंद्राय नमः. हा मंत्र उजव्या हातावर उदी लावून 7 वेळा म्हणावा. त्याच दिवशी गुरुचरण स्मरण करून दिवा लावा. हा मंत्र जप रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी केल्यास मुंजा वा भूतत्रास कधीच होत नाही. 4. मुंजा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय.
1. शनिवारी घराच्या अंगणात किंवा झाडाजवळ काळ्या तिळाचे दीपन करा. 2. लिंबू, हळद, उदी आणि तांदूळ एकत्र करून त्या ठिकाणी शिंपडा. 3. पिंपळ किंवा वडाखाली गोरक्षनाथांचे नाव लिहा, मातीने किंवा उदीने. 4. झाडाभोवती 3 वेळा परिक्रमा करून म्हणा, नाथ गुरु कृपा कर, या ठिकाणच्या आत्म्यांना शांती दे. नाथांच्या तत्वज्ञानानुसार जेव्हा साधकाचा श्वास औ नाथ म्हणतो तेव्हा कोणतीही आत्मा त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. मुंजा हा अंधार आहे आणि नाथनाम म्हणजे प्रकाश. प्रकाश पसरला की अंधार नष्ट होतो, हाच नाथांचा मार्ग आहे. गुरुमंत्र सिद्धीने मुंजा शांतीची रहस्य साधना. नाथ संप्रदायात प्रत्येक सिद्ध साधकाला आपल्या गुरुमंत्राची शक्ती हे सर्वात प्रभावी कवच मानले जाते. मुंजा, भूत, प्रेत, बाधा यांच्यावर कोणताही उपाय करताना गुरुची कृपाही प्रथम आवश्यक असते. गुरुस्मरणाने मुंजा शांती साधना प्रारंभ. मुंजा त्रास जाणवत असेल तर सर्वप्रथम नाथ गुरुस्मरणाने सुरुवात करावी. मंत्र: ओम श्रीनाथ गुरवे नमः. ओम आदिनाथाय नमः. ओम गोरक्षनाथाय नमः. विधी: सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून शांत ठिकाणी बसावे. गुरुच्या प्रतिमेसमोर उदी, तांदूळ, पाणी ठेवावे. वरील मंत्र 3 वेळा उच्चारावा. यानंतर डोळे मिटून गुरुचा तेजस्वी स्वरूप डोळ्यांसमोर आणावा. हे स्मरण केल्याने साधकाच्या सभोवती गुरुप्रभामंडळ निर्माण होते आणि कोणतीही अशांत आत्मा जवळ येऊ शकत नाही. 2. मुंजा आत्म्याला मुक्त करण्याची नाथ प्रक्रिया. नाथ परंपरेत भूत काढणे किंवा शाप मोडणे हा उद्देश नसतो, तर त्या आत्म्याला शांती देऊन त्याला पुढील जन्माची दिशा देणे हा खरा हेतू असतो. प्रक्रिया: 1. शनिवारी व अमावस्येला संध्याकाळी उदी लावून आसन घ्यावे. 2. एका तांब्याच्या ताटात पाणी, काळे तीळ आणि तांदूळ ठेवावे. 3. त्या पाण्यात पाहत जप करावा. ओं ह्रीं क्लीं मुंजात्मनः मुक्तिप्रदानाय नाथाय नमः. 4. 108 वेळा जप झाल्यावर ते पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करावे. 5. शेवटी म्हणावे, नाथ कृपेमुळे तुझे कर्म पूर्ण होवो. या साधनेने आत्मा शांत होऊन त्याला पुढील मार्ग सापडतो. 3. नाथ ध्यान आणि प्राणायाम साधना. मुंजा निवारणासाठी नाथ योग पद्धतीनुसार श्वासात शक्ती, श्वासात संरक्षण असते. मुंजा त्रास झालेल्या व्यक्तीने ही ध्यान साधना करावी. विधी: 1. डोळे मिटा आणि श्वास हळूहळू आत घ्या म्हणत ओम नाथ. 2. श्वास रोखा आणि मनात म्हणा, गुरु माझ्या चोहीकडे प्रकाश. 3. श्वास सोडा आणि म्हणा, भय नाही, मुंजा नाही, फक्त गुरु. दररोज 10 मिनिटे हा प्राणायाम केल्यास मन स्थिर होते आणि मुंजा व अशुभ शक्तींचा प्रभाव कमी होतो. 4. नाथ योगींचा अनुभव खऱ्या घटनेवर आधारित. एकदा कानिफनाथांचे एक शिष्य जंगलात ध्यान करत होते. झाडावरून विचित्र आवाज येत होते. तेव्हा त्यांना जाणवले तिथे मुंजा आत्मा वास करत होता. त्यांनी गुरुमंत्राचा जप सुरू केला आणि हळूहळू त्या झाडाखाली तेज निर्माण झाले. आवाज शांत झाले, वारा मंद झाला आणि त्या आत्म्याने स्वतः प्रकट होऊन सांगितले, गुरूंच्या नामाने मला मुक्ती मिळाली. त्या दिवसापासून तो ठिकाण नाथस्थान म्हणून ओळखले जाते. 5. घरातील शांतीसाठी नित्य साधना. रोज रात्री नाथ गुरु आरती म्हणावी. प्रत्येक शनिवारी घरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. नवनाथ महाराजांचे नामस्मरण 108 वेळा करावे. उदी लावून झोपावे. वजा हे नाथांचे रक्षण कवच मानले जाते. नाथ तत्वज्ञान सांगते, गुरुचे नाम हे अग्नी आहे आणि मुंजा हा अंधार. जेव्हा नामाचा अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा अंधार नष्ट होतो. नाथ साधना म्हणजे आत्मशुद्धी, आणि आत्मशुद्धी झाली की कोणतीही बाह्य शक्ती वजा मुंजा असो वा भूत वजा साधकास स्पर्श करू शकत नाही. नाथ परंपरेतील दिव्य कथा. मुंजा शांतीचे चमत्कार. नाथ संप्रदायात केवळ भूत प्रेत निवारण नव्हे तर त्या आत्म्याला मोक्षाचा मार्ग दाखवणे हे तत्व आहे. नाथ गुरूंच्या कृपेने अनेक अशांत आत्मे मुक्त झाले आहेत. या भागात आपण अशाच नाथ चमत्कार कथा आणि मुंजा शांती यंत्र स्थापनेची प्रक्रिया जाणून घेऊया. 1. जालिंद्रनाथ महाराज आणि मुंजा आत्म्याची कथा. एकदा जालिंद्रनाथ महाराज जंगलातील एका झाडाजवळ ध्यान करत होते. तेव्हा त्या झाडावरून रडण्याचा आवाज आला. जवळच्या लोकांनी सांगितले की तिथे एक मुंजा आत्मा वास करत होता, जो रात्री लोकांना घाबरवत असे. महाराजांनी डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, गुरुचा श्वास जिथे पोहोचतो तिथे अंधार राहू शकत नाही. त्यांनी गुरुमंत्र जपला. ओम गोरक्षाय नमः. ओम जालिंद्रनाथाय नमः. मुंजात्मा शांत्यै नमः. त्या क्षणी झाडावरून तेजाची लहरी उठली आणि आवाज थांबला. पुढच्या क्षणी एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि आत्म्याने नम्रतेने वंदन करून सांगितले, नाथांनी मला दिशा दाखवली, आता मी मुक्त झालो. त्या ठिकाणी आजही भक्त मुंजा शांतीस्थळ म्हणून दीप प्रज्वलित करतात. 2. गोरक्षनाथांचा चमत्कार.
मुंजा मुक्ती यज्ञ. गोरक्षनाथ एकदा एका गावात आले जिथे लोक रात्री भयभीत राहत होते. झाडाखाली एक आत्मा रडत असे, वजा तो मुंजा होता. गोरक्षनाथांनी तेथे तिळाचा यज्ञ पेटवला आणि म्हणाले, आत्मा अडकत नाही, त्याला मार्ग दाखवण्याची गरज असते. त्यांनी हृदयातून ओं ह्रीं गोरक्षाय नमः हा जप केला. यज्ञाच्या धुरातून तेज निघाले आणि मुंजा प्रकट झाला. गुरुच्या कृपेने तो प्रकाशरूप होऊन वर गेला. गावातील लोक म्हणाले, नाथ आल्यावर रात्री शांत झाली, भीती संपली. आज त्या ठिकाणी गोरक्ष मुंजा मुक्ती स्थळ म्हणून मंदिर उभे आहे. 3. नवनाथ यंत्र स्थापना विधी घरातील शांतीसाठी. साहित्य: पितळ वा तांब्याची पाटी, नवनाथ महाराजांचा फोटो, काळे तीळ, उदी, लिंबू, पाणी, लाल वस्त्र व नाथ गुरु नाम. विधी: 1. अमावस्या, शनिवार किंवा गुरुवारच्या दिवशी पूजा करा. 2. लाल वस्त्रावर नवनाथ फोटो ठेवा. 3. खाली लिहा, ओम आदिनाथ, ओम मत्स्येंद्रनाथ, ओम गोरक्षनाथ, ओम जालिंद्रनाथ, ओम कानिफनाथ, ओम घुग्गेनाथ, ओ चरपटीनाथ, ओ नाथ गुरु, ओ नवनाथाय नमः. 4. काळे तीळ, उदी व पाणी अर्पण करा. 5. शेवटी म्हणा, या नवनाथ कवचात माझं घर सुरक्षित राहो, सर्व अशांत आत्म्यांना शांती लाभो. यानंतर ते यंत्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. हे नाथ कवच यंत्र मुंजा, नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा या सर्वांपासून संरक्षण करते. 4. घरातील नित्य नाथ साधना मुंजा निवारणासाठी. 1. रोज रात्री जय गुरुनाथ हे नामस्मरण 108 वेळा करावे. 2. शनिवारच्या दिवशी पिंपळ झाडाखाली दीप लावावा. 3. नवनाथांची आरती म्हणा, जय नवनाथ, जय जय नाथ, कृपा करा माझ्या घरात. 4. घरात उदी, नाथ नाम आणि गुरु प्रतिमा असली की कोणतीही वाईट शक्ती टिकत नाही. 5. गुरुला नम्र प्रार्थना करा, माझ्या घरात प्रकाश राहो, भय मुंजा बाधा नष्ट होवो. नाथ तत्वज्ञानाचा गूढ संदेश. मुंजा म्हणजे अडकलेला श्वास. जेव्हा गुरुनाम त्या श्वासात प्रवेश करतो तेव्हा मुक्ती आपोआप घडते. नाथ सांगतात, प्रेत, मुंजा, पिशाच हे सर्व प्रकाशापासून दूर असतात. जेथे नाथ नामाचा प्रकाश आहे तेथे त्यांना वावर नसतो. गुप्त नाथ साधना मुंजा निवारणाची अंतर्गत ऊर्जा प्रक्रिया. नाथ संप्रदायात सांगितले आहे की जेव्हा साधकाचा श्वास गुरुच्या नामात विलीन होतो तेव्हा संपूर्ण विश्व त्याचं कवच बनतं. मुंजा त्रास, भूतबाधा, नकारात्मक ऊर्जा या सर्वांचा शेवट साधकाच्या अंतर्गत शक्तीच्या जागृतीत आहे. हा भाग त्या गुप्त अंतसाधनेचा मार्ग उघडतो. 1. अंतर्गत नाथ साधना, इनर एनर्जी अवेकनिंग. ही साधना रात्र 12 नंतर शांत ठिकाणी करायची असते. विधी: 1. पूर्व दिशेला तोंड करून बसावे. 2. श्वास हळूहळू आत घ्या आणि म्हणा ओम नाथ. 3. श्वास रोखा आणि मनात गुरुचं तेज कल्पना करा. 4. श्वास सोडा आणि म्हणा, मुंजा नाही, भय नाही, फक्त प्रकाश आहे. ही प्रक्रिया दररोज 11 मिनिटे करावी. 3 दिवसात मन स्थिर होतं, 7 दिवसात भीती नाहीशी होते आणि 21 दिवसात साधकाभोवती नाथ कवच निर्माण होते, ज्यात कोणतीही आत्मा प्रवेश करू शकत नाही. 2. शाबरी मुंजा मंत्र, गुप्त तंत्र प्रयोग. हा मंत्र नाथ शाबरी परंपरेत भूतप्रेत निवारक म्हणून ओळखला जातो. तो फक्त श्रद्धेने व गुरुस्मरणाने जपायचा असतो. मंत्र: ओ ह्रीं क्लीं गोरक्षनाथाय मुंजात्मनः शांत्यर्थम नमः स्वाहा. विधी: काळ्या वस्त्रावर बसावे, तिळाच्या तेलाचा दिवा लावा. मंत्र 108 वेळा जपा. जप पूर्ण झाल्यावर म्हणा, नाथ कृपेने तुझे कर्म पूर्ण होवो, तू प्रकाशात विलीन हो. या प्रयोगाने मुंजा आत्मा शांत होतो, त्याची भटकंती थांबते आणि त्या ठिकाणी नाथ शक्ती स्थिर राहते. 3. गुरुचरणी आत्मसमर्पण विधी भय दूर करण्यासाठी. नाथ सांगतात, गुरुचा चरण जिथे असतो तिथे कोणतीही बाधा नसते. विधी: नवनाथ महाराजांचा फोटो किंवा प्रतिमा समोर ठेवा. हात जोडून म्हणा, गुरु माझे श्वास, माझा विश्वास, माझं कवच व्हा. नंतर उजव्या हातावर उदी लावा आणि 3 वेळा मंत्र म्हणा, ओम नाथ गुरुवे नमः. ही साधना मनातला भीतीचा नाश करते आणि साधकाला पूर्ण आत्मविश्वास देते. 4. आत्मशांती कथा, नवनाथांचा चमत्कार. एका गावात पिंपळाखाली मुंजा आत्मा सतत आवाज करत असे. गावकरी घाबरले होते. तेव्हा एक वृद्ध नाथभक्त आला. त्याने फक्त एवढंच केलं, हात जोडले आणि म्हणाला, जय नवनाथ, जय गुरुनाथ, सर्व आत्म्यांना शांती लाभो. क्षणात झाडाभोवती तेजाची लहरी उठली. त्या झाडावरचा आवाज कायमचा थांबला. गावकरी म्हणाले, नाथांच्या नामाने आमचं गाव पुन्हा शांत झालं. आजही त्या ठिकाणी नवनाथ मुंजा मुक्तीस्थळ म्हणून दीप लावले जातात. 5.
घरातील नित्य उपाय मुंजा व नकारात्मक शक्तीपासून रक्षण. 1. दर शनिवारी पिंपळाखाली काळे तीळ आणि लिंबू वाहा. 2. घरात नवनाथ फोटोसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. 3. रोज रात्री ओम नवनाथाय नमः हा जप 108 वेळा करा. 4. घरात नाथ आरती किंवा नाथ नामस्मरण नियमित ठेवा. 5. गुरुला नम्र प्रार्थना करा, माझ्या घरात प्रकाश राहो, भय मुंजा बाधा नष्ट होवो. नाथ तत्वज्ञानाचा अंतिम संदेश. मुंजा हा बाहेरचा नाही, तो मनातील भीतीचा रूप आहे. जेव्हा गुरुनाम त्या मनात प्रज्वलित होतं तेव्हा सर्व अंधार संपतो. नाथ संप्रदायाचा मूलमंत्र असा आहे: नामात शक्ती, गुरुत सत्य आणि भक्तीत मोक्ष. समारोप. मुंजा, भूत, बाधा हे सर्व नाथ नामासमोर क्षणात नाहीसे होतात. साधकाने फक्त श्रद्धा ठेवावी, गुरुवर विश्वास ठेवावा आणि नामजप चालू ठेवावा. गुरुची कृपा झाली की संपूर्ण जीवन शांत, निर्भय आणि तेजस्वी बनते. नमो आदेश.